श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुणो मी साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरहस्यं ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं. श्रीरंगनाथं गुरुराज नमस्तुभ्यं. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुज्ञानदानदानिकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं. नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलासमहामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादाम्बोर्हद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण पहिले, श्लोक क्रमांक 34 आणि 35. तेषां कोशानां स्वरूपानि क्रमेण उत्पादयति. आता वर जे पंचकोश सांगितलेत त्या पंचकोशाचं स्वरूप काय आहे ते आता क्रमाने आम्ही कथन करतो. जरा तेषां कोशानां स्वरूपानि क्रमेण उत्पादयति म्हणजे वर सांगितलेले जे कोश आहेत त्या कोशांचे जे स्वरूप आहे ते आम्ही आता क्रमाने त्याचं प्रतिपादन करतो. स्यात् पंचीकृत भूतोत्थो देहस्सु स्थूलोऽन्यसंज्ञकः लिंगे तु राजसै प्राणै प्राणः कर्मेन्द्रियैः सह. स्यात् पंचीकृत इत्यादिना मोदादिवृत्तिभिः इत्यन्तेन सार्धश्लोकद्वयेन. तर स्यात् पंचीकृत इत्यादिना या श्लोकापासून तर मोदादिवृत्तिभिः येथपर्यंत ह्या श्लोकापर्यंत सार्धश्लोकद्वयेन म्हणजे ह्या अडीच श्लोकांनी म्हणजे स्यात् पंचीकृत भूतोत्थो हा जो श्लोक आहे या श्लोकापासून तर मोदादिवृत्तिभिः येथपर्यंत ह्या अडीच श्लोकांनी बोला. स्यात् पंचीकृत इत्यादिना मोदादिवृत्तिभिः इत्यन्तेन सार्धश्लोकद्वयेन म्हणजे स्यात् पंचीकृत इथपासून मोदादिवृत्तिभिः इथपर्यंतच्या अडीच श्लोकांनी पंचीकृतेभ्यः भूतेभ्यः उत्पन्नः स्थूलदेहः अन्नसंज्ञकः नाम अन्नमयशब्दितः कोशः स्यात्. तर पंचीकृतेभ्यः भूतेभ्यः पंचीकरण झालेले जे पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतापासून उत्पन्न हा स्थूलदेह उत्पन्न झालेला जो स्थूलदेह अन्नसंज्ञकः अन्न ह्या संज्ञेने सांगितलेला म्हणजे अन्न या नावाने सांगितलेला तो अन्नमय शब्दितः कोशः स्यात्. तो अन्नमय कोश अन्नमय शब्दाने सांगितला कोश होय. म्हणजे काय सांगितलं, पंचीकृत असणारे जे पंचमहाभूत त्या पंचमहाभूतापासून स्थूलदेहाची उत्पत्ती झाली आणि त्या स्थूलदेहालाच अन्न असं म्हणतात. म्हणजेच काय तर अन्नमय ह्या शब्दाने सांगितलेला तो कोश आहे. बरं, पंचीकृत कृतेभ्यो भूतेभ्यः उत्पन्नः स्थूलदेहः अन्नसंज्ञकः नाम अन्नमय शब्दितः कोशः स्यात्. म्हणजे पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला जो स्थूलदेह अन्न या संज्ञेने म्हणजेच अन्न या शब्दाने युक्त असलेला कोश होय. अन्नमय कोश होय. तो अन्नमय कोश होय. आता हा झाला अन्नमय कोश. आता प्राणमय कोश कशाला म्हणतात ते सांगतात. प्राण हा तू प्राणमय कोशः तू लिंग शरीरे वर्तमानैः राजसैः नाम रजोगुण कार्यभूतैः. तर प्राणमय कोशः तू म्हणजे प्राणमय कोश तर लिंग शरीरे म्हणजे लिंग शरीरामध्ये
वर्तमानही म्हणजे असलेले, राजसही नाम म्हणजे लिंग शरीरामध्ये असणारे जे राजस, म्हणजेच काय राजस म्हणजे काय, तर रजोगुण कार्यभूतही प्राणही, रजोगुणाचे कार्य असणारे जे प्राण, म्हणजेच नाम प्राण अपानादिभिः वायुभिः, प्राण अपानादिक हे वायू म्हणजे प्राणवायू, अपानवायू, व्यानवायू, उदानवायू, समानवायू असं हे पंचप्राणवायू. आणि च पंचभिः वागादिभिः कर्मेंद्रियैः सह, आणि 5 असणारे जे वागादिक कर्मेंद्रिय. मग वाक कर्मेंद्रिय कोणते, हे पंच वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ, अशी ही जी 5 कर्मेंद्रिय. त्या कर्मेंद्रियसह दशभिः म्हणजे 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय या 10 तत्वांनी युक्त, दशभिः म्हणजे ह्या 10 तत्वांनी युक्त प्राणमय हा कोश हा स्यात, तो प्राणमय कोश होय. ते वरचं प्राणमय कोश घ्यायचं. म्हणजे काय सांगितलं की लिंग शरीरामध्ये असणारे जे रजोगुणाचे कार्यरूप असणारे जे प्राण, कार्यभूत म्हणजे काय, कार्यरूप असणारे जे प्राण म्हणजे कोणते ते प्राण, प्राण अपान समान उदान व्यान असे हे पंचवायू, त्या वायूभिः त्या वायूंनी युक्त, आणि पंचभिः वागादिभिः कर्मेंद्रियैः जे 5 वागादिक कर्मेंद्रिय म्हणजे वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ ही 5 कर्मेंद्रिय यांच्यासह 10 तत्वांनी युक्त, दशभिः म्हणजे 10 तत्वांनी युक्त म्हणजे पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रिय या 10 तत्वांनी युक्त प्राणमय कोश हा स्यात, प्राणमय कोश होय. बोला. लिंग शरीरे वर्तमानैः राजसैः नाम रजोगुण कार्यभूतैः प्राणैः नाम प्राण अपानादिभिः वायुभिः च पंचभिः वागादिभिः कर्मेंद्रियैः दशभिः सह प्राणः तु प्राणमय कोशः प्राणमय कोशः तु स्यात्. म्हणजे लिंग शरीरामध्ये असलेले राजसी म्हणजे रजोगुणाचे कार्य असलेले, रजोगुणाचे कार्य असलेले प्राणही म्हणजे प्राण अपानादी जे पंचवायू आणि पंचभिः वागादिभिः म्हणजे पंचकर्मेंद्रिय यांनी युक्त अशा 10 तत्वांनी युक्त असे असा प्राणमय कोश होय. श्लोक. स्यात् पंचीकृत भूतोत्थः देहः स्थूलः अन्नसंज्ञकः लिंगे तु राजसैः प्राणैः प्राणः कर्मेंद्रियैः सह. तर पंचीकृत भूतोत्थः 1 आकडा, अन्नसंज्ञकः 2, स्थूलः 3, देहः 4 आणि स्यात् 5. म्हणजे पंचीकृत भूतोत्थः पंचीकृत भूतापासून उत्पन्न झालेला, अन्नसंज्ञकः अन्न ही संज्ञा असलेला जो स्थूल देह, अन्न ही संज्ञा असलेला जो स्थूल देह, तो स्थूल देह अन्नमय हा स्यात् म्हणजे तो अन्नमय कोश होय. त्यालाच काय म्हणतात, अन्नमय कोश असं म्हणतात. म्हणजे तिथं जरी दिलं नसलं तर स्यात् म्हणत असताना अन्नमय कोश हा स्यात् असं घ्यायचं. अन्नमय कोश हा स्यात् म्हणजे अध्यार्थ घ्यायचा, अन्नमय कोश, अन्नमय कोश होय. आणि त्याप्रमाणे लिंगे तु राजसैः प्राणैः प्राणः कर्मेंद्रियैः सह. तर लिंगे म्हणजे लिंग शरीरामध्ये, राजसैः म्हणजे रजोगुणापासून उत्पन्न झालेले प्राणैः, लिंग शरीरामध्ये असणारे रजोगुणापासून उत्पन्न झालेले जे प्राण, प्राणैः ते प्राण, कर्मेंद्रियैः सह म्हणजे 5 आकडा इथपर्यंत कुठपर्यंत घेतला, लिंगे तु राजसैः प्राणैः इथपर्यंत 5. कर्मेंद्रियैः सह आणि कर्मेंद्रिय पंचकर्मेंद्रिय म्हणजे पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रिय यांनी युक्त असा प्राण हा म्हणजे प्राणमय कोश हा स्यात्, तो प्राणमय कोश होय. आलं लक्षात हे. बोला. पंचीकृत भूतोत्थः
अन्नसंज्ञकः स्थूलः देहः स्यात् हम्म, म्हणजे पंचकृत भूतापासून पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला हम्म, स्थूल देह हम्म. अन्नमय अन्न ह्या संज्ञेने युक्त असलेला अन्न या संज्ञेने युक्त असलेला जो स्थूल देह, जो स्थूल देह हम्म, तो अन्नमय असा होय. अन्नमय कोश होय. अन्नमय कोश होय. हम्म, लिंगे तो राजसैहि प्राणैहि हम्म, कर्मेंद्रियैहि सह प्राणः हम्म, म्हणजे लिंग शरीरामध्ये असलेले हम्म, राजोगुणाचं कार्य जे प्राण पंचप्राण हम्म, कर्मेंद्रियी सह म्हणजे पंचकर्मेंद्रिय हम्म. या दहांनी युक्त असे प्राण हा म्हणजे प्राणमय कोश होय. प्राणमय कोश होय. 35वा श्लोक. सात्विकैर्धीन्द्रियै साकं सात्विकैर्धीन्द्रिये साकं विमर्शात्मा मनोमयः विमर्शात्मा मनोमयः तैरेव साकं विज्ञान तैरेव साकं विज्ञान मयोधिर्निश्चयात्मिका. मयोनिश्चयात्मिका. तर विमर्श आत्मा नाम संशयात्मकं पंचभूतसत्वकार्यं यन्मन मनः उक्तम तत्. तर विमर्श आत्मा म्हणजे संशयात्मक असलेलं पंचभूतसत्वकार्यम पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य असलेलं यन्मनः म्हणजे यत्मनः म्हणजे जे मन, उक्तम जे मन सांगितलं, तत् ते म्हणजे संशयात्मक असलेलं जे पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य असलेलं जे मन सांगितलंय ते मन म्हणजे सांगितलं ते मन. आणि आता आणि पुढे म्हणजे पुढे काय काय आणि सात्विकैहि नाम प्रत्येकं भूतसत्वकार्य भूतैहि धीन्द्रियैहि नाम श्रोत्रादिभिः पंचभिः ज्ञानेन्द्रियैः साकं नाम सहितं मनोमयः कोशः स्यात् इति पूर्वेन संबंधः. तर म्हणजे काय सांगितलं की संशयात्मक असणारं जे पंचमहाभूताचं कार्य असलेलं जे मन सांगितलं ते मन आणि सत्वगुण सात्विकही म्हणजे सत्वगुणाच्या म्हणजे नाम प्रत्येक भूतसत्व कार्यभूतही प्रत्येक भूतांच्या सत्वगुणापासून उत्पन्न झालेली जी धींद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणजे कोणती ती श्रोत्रादिभी पंचज्ञानेंद्रिय ही श्रोत्रादिक जी पंचज्ञानेंद्रिय त्या पंचज्ञानेंद्रियासहित मनोमय कोश हा स्यात् मनोमय कोश होय. म्हणजे की म्हणजे विमर्श संशयात्मक असणारं जे मन संशयात्मक असणारं मन आणि सत्वगुणाची कार्य प्रत्येक भूताच्या सत्वगुणाचं कार्य असलेलं म्हणजे आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्रेंद्रिय झालं, वायूच्या सत्वगुणापासून त्वगेंद्रिय झालं, त्याच्यानंतर अग्नीच्या सत्वगुणापासून चक्षुइंद्रिय झालं, जलाच्या तत्वगुणापासून रसनाइंद्रिय झालं आणि पृथ्वीच्या सत्वगुणापासून घ्राणेंद्रिय झालं. ह्या सर्व इंद्रियासहित आणि मन या दहांनी या सगळ्यांनी मिळून दहानी नाही या सगळ्यांनी मिळून मनोमय कोश हा स्यात् काय होतो मनोमय कोश होय. इति पूर्वेन संबंध हा असा पूर्वी म्हणजे पूर्वीच्या श्लोकामध्ये जी लिंगपद आहे त्या लिंगपदाशी अन्वय केलेला आहे असा संबंध आहे. इति पूर्वेन संबंध हा म्हणजे पूर्वश्लोकामध्ये जे लिंगपद आलं का नाही लिंगे तू त्या लिंगपदाशी त्याचा काय आहे अन्वय आहे असा संबंध आहे. बोला. विमर्शात्मा नाम संशयात्मकं पंचभूतसत्व कार्यं यत्मनः उक्तं तत् म्हणजे संशयात्मक असलेलं पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य असणारं जे मन सांगितलं जे मन सांगितलं ते आणि सात्विकैहि नाम प्रत्येकं भूतसत्व कार्य भूतैहि धीन्द्रियैहि नाम श्रोत्रादिभिः पंचभिः ज्ञानेन्द्रियैः साकं नाम सहितं मनोमयः कोशः स्यात् इति पूर्वेन संबंधः. म्हणजे प्रत्येक पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य सत्वगुणाचं कार्य असणारे जे धींद्रिय म्हणजे श्रोत्राधिक
पंच ज्ञानेंद्रिय. हम्म, साकम नाम सहितम म्हणजे यांनी युक्त हम्म, मनोमय हा कोश हा मनोमय कोश होतो. इति पूर्वेन संबंध हा म्हणजे वरील श्लोकातील लिंग या शब्दाने त्याचा अन्वय करावा. लिंग या शब्दामध्ये त्याचा अन्वय करावा. आता हे झालं मनोमय कोश. वर सांगितला अन्नमय कोश. अन्नमय कोश कशाला म्हणतात तर स्थूल देहालाच काय म्हणतात अन्नमय कोश म्हणतात. प्राणमय कोश सांगितला की पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रिय या 10 मिळून काय म्हणतात प्राणमय कोश म्हणतात. त्याच्यानंतर आता मनोमय कोश सांगितला. मनोमय कोश म्हणजे कोणता संशयात्मक असणारं जे मन, कारण संशय घेणं हे मनाचं काम आहे. म्हणून संशयात्मक असणारं जे मन आणि ज्ञानेंद्रिय पंचक म्हणजे पंचज्ञानेंद्रिय यांनी मिळून काय होतो तर मनोमय कोश होतो. आता राहिला विज्ञानमय कोश, कारण प्रत्येकाचं स्वरूप सांगतो म्हटले ना त्यांनी. तर विज्ञानमय कोशाचं स्वरूप काय ते सांगतात आता की निश्चयात्मिकाधीही तेषाम एव नाम सत्व कार्यरूपा बुद्धिही तैहि एव नाम पूर्वोक्तैहि ज्ञानेंद्रियैहि एव साकं नाम सहिता सती विज्ञानमयः नाम विज्ञानमय आख्यः कोशः स्यात्. तर निश्चयात्मकाधीही निश्चयात्मक असणारी बुद्धी म्हणजे वर सांगितलं संशयात्मक मन आणि ह्या विज्ञानमय कोशामध्ये काय आहे निश्चयात्मक असणारी बुद्धी. तर तेषाम एव नाम सत्व कार्यरूपा बुद्धी. तेषाम एव नाम सत्वगुणाची कार्यरूप असणारी जी बुद्धी म्हणजे सत्वगुणाचं कार्य असणारी जी बुद्धी. निश्चयात्मक बुद्धी म्हणजे काय सत्वगुणाचं कार्यरूप असणारी जी बुद्धी ती बुद्धीच. नाम पूर्वोक्तैहि ज्ञानेंद्रियैहि ती बुद्धी आणि पूर्वोक्तैहि ज्ञानेंद्रियैहि एव साकम म्हणजे पूर्वी सांगितलेली जी ज्ञानेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय त्या ज्ञानेंद्रिय सहित त्या ज्ञानेंद्रियाने युक्त सहित किंवा युक्त विज्ञानमय आख्य हा कोश हा स्यात्. विज्ञानमय या नावाचा कोश होय. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की निश्चयात्मक असणारी बुद्धी आणि म्हणजे ती बुद्धी कशी आहे जसं मन हे त्या पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य आहे तसं बुद्धीसुद्धा पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं काय आहे कार्य आहे. म्हणजे सर्व भूतांच्या एकत्र सत्वगुणाचं कार्य सर्व भूतांच्या एकत्र झालेल्या सत्वगुणाचं कार्य त्या सत्वगुणाचं कार्य मनही आहे आणि बुद्धी आहे. म्हणून सत्वगुण कार्यरूपा घेतले आणि इंद्रियाला सांगत असताना काय सांगितलं त्यांनी प्रत्येक भूत सत्व कार्य प्रत्येक भूताच्या सत्वगुणाचं कार्य म्हणजे एकेका भूतांच्या. म्हणून निश्चयात्मक असणारी जी बुद्धी कारण निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे. एखाद्या पदार्थाविषयी संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम म्हणजे ही गोष्ट योग्य आहे किंवा अयोग्य आहे असा विकल्प करणं हे काम कोणाचं मनाचं आणि त्याच्याविषयी निश्चय करणं हे काम असतं बुद्धीचं की हेच योग्य आहे हे बाबा हे अयोग्य आहे असा निश्चय करणं हे काम बुद्धीचं असतं. म्हणून निश्चयात्मक असणारी जी बुद्धी आणि ती बुद्धी ज्ञानेंद्रिय सहित म्हणजे बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिय बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिय यांनी मिळून कोणता कोश होतो विज्ञानमय नावाचा कोश होय. बोला. निश्चयात्मिकाधीहि तेषाम एव नाम सत्व कार्यरूपा बुद्धी म्हणजे निश्चयात्मक असणारी बुद्धी तेषाम एव नाम म्हणजे सत्व गुणाचं कार्य असणारी बुद्धी तैहि एव नाम पूर्वोक्तैहि ज्ञानेंद्रियैहि एव साकं नाम सहिता सती म्हणजे पूर्वी सांगितलेले ज्ञानेंद्रिय त्या ज्ञानेंद्रियांनी सहिता म्हणजे युक्त असलेले विज्ञानमय हा नाम विज्ञानमय आख्या हा कोश स्यात्. विज्ञानमय या नावाचा कोश होय. सती म्हणजे असताना सुद्धा होते किंवा असलेले घेतलं तरी चालते. म्हणजे इंद्रियांनी युक्त झाले असताना ती बुद्धी पंचज्ञानेंद्रियांनी युक्त झाली असताना म्हणजे पंचज्ञानेंद्रियाला सोबत घेतल्याच्या नंतर तिला विज्ञानमय कोश असं म्हणतात. आलं. श्लोक. सात्विकैहि धी इंद्रियैहि साकं
विमर्शात्मा मनोमयः तैहि एव साकं विज्ञानमयः धीहि निश्चयात्मिका. तर विमर्शात्मा एक आकडा, सात्विकैहि धी इंद्रियैहि 2, साकम 3, मनोमयः 4. तर विमर्शात्मा म्हणजे संशयात्मक असणारं जे मन, म्हणजे संकल्प विकल्पात्मक असणारं जे मन. सात्विकैहि धी इंद्रियैहि साकम, सत्वगुणाचे कार्य असणारी जी ज्ञानेंद्रिय, ते ज्ञानेंद्रियाने सहित म्हणजे युक्त, ते ज्ञानेंद्रियाने युक्त झाले असताना, म्हणजे जे संशयात्मक असणारं जे मन आहे ते ज्ञानेंद्रियाने युक्त झालं असताना, सत्वगुणाचे कार्य असणारी जी ज्ञानेंद्रिय त्या ज्ञानेंद्रियाने युक्त झाले असताना त्याला मनोमय कोश असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? मनोमय कोश असं म्हणतात. तैहि एव साकम विज्ञानमयः धीहि निश्चयात्मिका. तर वर 4 आकडे झालेत ना, तर निश्चयात्मिका 5, धीहि 6, तैहि एव साकम 7 आणि विज्ञानमयः 8. तर त्याचप्रमाणे म्हणजे जसं सत्वगुणाची कार्य असणारी जी ज्ञानेंद्रिय, म्हणजे संशयात्मक असणारं मन आणि सत्वगुणाचे हे कार्य असणारी ज्ञानेंद्रिय, ती ज्ञानेंद्रिय ती मन त्या ज्ञानेंद्रियांनी युक्त झाले असताना त्याला मनोमय कोश असं म्हणतात. आणि निश्चयात्मक असणारी जी बुद्धी त्या ज्ञानेंद्रियांनी युक्त झाली असताना तैहि एव म्हणजे त्याच ज्ञानेंद्रियांनी साकम नाम सहितम म्हणजे युक्तम, त्याच ज्ञानेंद्रियांनी ती युक्त झाली असताना तिला विज्ञानमय कोश असं म्हणतात. त्या बुद्धीला आलं बोला. विमर्शात्मा सात्विकैहि धींद्रियैहि साकम मनोमयः, म्हणजे संशयात्मक असलेलं जे मन आणि सात्विकैहि धींद्रिय म्हणजे प्रत्येक सद्भूताच्या सत्वगुणाचे कार्य असणारे जे ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय यांनी साकम म्हणजे यांनी युक्त असा मनोमय कोश होय. त्याचप्रमाणे निश्चयात्मक असणारी बुद्धी आणि तैहि एव म्हणजे ते ज्ञानेंद्रिय त्या ज्ञानेंद्रिय युक्त असा विज्ञानमय कोश होय. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की.